सुंदर ते ठाण उभे 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 कनकठेवरी ठेवोनिया तुळसी हार काशी तुळसी हार करकठेवरी ठेवोनिया करकठेवरी ठेवोनिया तुळसी हार तुळसी हार करते धान उभे सुंदरते धान उभे सुंदरते धान उभे सुंदरते धान उभे कठेवरी ठेवोनिया कठेवरी ठेवोनिया तुळसी हार तुळसी हार औरे निरंतर हे पिता औरे निरंतर हे पिता तुळसी हार गया तुळसी हार तुळसी
आवडे शंकर हे तुळसी हार तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे
हरी जय राम हरि जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे राम जय जय राम कृष्ण 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 राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण रूप पाहता लोचनी रूप पाहता रूप पाहता रूप पाहता रूप पाहता रूप पाहता रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता रूप रूप पाहता लोचनी हो रूप पाहता लोचनी रूप पाहता सुख धारे वो साजनी सुख धारे वो साजनी सुख धारे वो साजनी सुख धारे
विठ्ठल सुख झाले हो सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी विठ्ठल ओ माधव बरबा ओ माधव बरबा तो माधव बरबा तो माधव बरबा बरबा तो बरबा तो बापर कुमारे
हा विठ्ठल भरवा तो हा विठ्ठल भरवा तो हा विठ्ठल तो माधव बरवा तो हा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय 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 जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम देवा माझे म्हणला तुझे चरणी देवा माझे म्हणला तुझे चरणी देवा माझे म्हणला तुझे देवा माझे म्हणला तुझे पायी संसार व्यसनी पडोणे दे संसार व्यसनी पडोणे दे संसार व्यसनी पडोणे दे नाम स्मरण घडो संत समागम 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 ब्राह्मण को देवा भावगाती ब्राह्मण को देवा भावगाती ब्राह्मण को देवा आई तीर्थयात्रा मुखी राम आई तीर्थयात्रा मुखी हरि नाम आई तीर्थयात्रा मुखी राम नाम आई तीर्थयात्रा मुखी हरि नाम अति माझा नेम सिद्धी नेई अति माझा नेम सिद्धी नेई अति माझा नेम सिद्धी नेई नाम स्मरण घडो संत समागम नाम स्मरण घडो संत समागम संत समागम नाम स्मरण घडो संत समागम भगवती ब्राह्मण को देवा अनिक मागणे नाही नाही दे अनिक मागणे नाही नाही देवा अनिक मागणे नाही नाही देवा अनिक मागणे नाही नाही देवा एका जनार्दनी सेवा तूड दे एका जनार्दनी नाम स्मरण घडो संत समागम नाम स्मरण
नको देवा हरिभक्तपरायण भजन सम्राट शहाजी नाना थोर बोले आणि हरिभक्तपरायण भजन सम्राट मुळीका आप्पा खोंदलेकर. देवा माझे मन लागो तुझे, देवा माझे मन लागो तुझे, माझे मन लागो तुझे चरण, माझे मन लागो तुझे, देवा माझे मन लागो तुझे, देवा माझे मन माझे मन लागो तुझे चरण, माझे मन लागो तुझे, संसार रसनी संसार रसनी नामस्मरण घडो संत समाज, नामस्मरण घडो संत समाज, संसार व्यथा पडोने दी, संसार व्यथा पडोने दी, नामस्मरण घडो स्मरण घडो देवा माझे मन लागो तुझे, 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 संसार रसनी पडोने, संसार रसनी पडोने, नामस्मरण घडो संत समाज,
हनुमानाची जय शंकराची जय देवा माझे मन लागो तुझे चरणी देवा माझे मन लागो तुझे चरणी संसार व्यसनी पडोणे दे नामस्मरण घडो संत समागमी किंवा संत समागम वावुगाची श्रम नको देवा पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम हाची माझा नेम सिद्धी नेई नाम स्मरण घडो संत समागम वावुगाची श्रम नको देवा आणि कमागणे नाही नाही देवा आणि कमागणे नाही नाही देवा एका जनार्दनी सेवा दृढ देई नामस्मरण घडो संत समागम वावुगाची श्रम नको देवा समचरण सरोजम सांद्र नीलांबुधाभम जघन निहित पानिम मंडनम मंडनानां तरुण तुलसीमाला कन्नरम कंजनेत्रम सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथमा सारी चरणा संताच्या दूसरे चरण जगवानाने कथेता पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका आता कृपा भांडवल सोडी भरी मती माझी पोतळी करी ज्ञान पद्य जोडी थोरा माते मग मी संसरेण तेणे करीण संतांशी कर्णभूषणे देवविन सुलक्षणे विवेकांची नमामि सद्गुरु शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदम ईशम आनंदी वल्लभम नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति मनोजवं मारुत तुल्य वेगम जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूत मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये देवा माझे मन लागो तुझे चरणी संसार व्यसनी पडोणे दी नामस्मरण घडो संत समागम वावुगाची श्रम
नको देवा. पुण्यभूमी पाथर्डी या ठिकाणी चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह, त्यामधील आज कितवा दिवस? उपांत्य सातवा ना? उपांत्य उपांत्य शेवट उपांत्य उपांत्य दिवस. म्हणजे सातवा. उपांत्य दिवस हा पण सातवा सातवा का सहावा? सातवा सातवा सातवा. कारण की मध्ये रात्री खुर्द बोरगाव इथे माझी सेवा होती. आता 8व्या दिवशी आपल्याकडे काल असतो, त्यांच्याकडे 7व्या दिवशी करावा. मी म्हणालो 7व्या दिवसाची कीर्तन सेवा. ते म्हणाले नाही महाराज, आज 6वा दिवस आहे. म्हणून कसं काय? नाही, आमच्याकडे तीच पद्धत आहे. म्हणून पाथर्डीची काय पद्धत आहे? उपांत्य मला ठाऊकच आहे, उद्या काल आहे म्हणून. पण दिवस हा, नेमका दिवस. हे काय? हो, दिवस कोणाचा आहे? कोणाचा नाही, कितवा आहे सातवा. हे मला जाणून घ्यायचं होतं. भगवान पांडुरंग परमेश्वर तथा रुक्मिणी देवी यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली. त्याला 20 वर्ष पूर्ण झाले, बरोबर काका? आणि त्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं ग्रामस्थानं हा कार्यक्रम हाती घेतला. माझी थोडी धावपळ झाली. पत्रिकेवरती वेळ दिलाय 8:30 ते 10:30. पण इथे आल्यानंतर 9:30 वाजू लागले. मी म्हटलं वेळ तरी काय? सज्जन हो, मी तिथे 6:45ला गेलो. पाणी घेतो ना घेतो तोपर्यंत चोपदार आला, म्हणे महाराज आम्ही प्रारंभ करावा का? 7 ते 9 ची वेळ तिथे. पण नंतर कळालं मला की या ठिकाणी संगीत भजन झालं म्हणून हरिपाठानंतर. मला आनंदाची गोष्ट आहे. तसं जर असेल तर काही हरकत नाही, परंतु ड्रायव्हरला मी पळव पळव म्हणत होतो. स्वप्नील बाबा, हो, समाजाचा धाक खूप मोठा आहे. समाज सांभाळणं एवढं सोपं नाही. एकडे त्याच्यापेक्षा गुराखी झालेलं चांगलं. ऐक नाही बुवा, गुराखी झालेलं चांगलं. पण समाज सज्जन हो कधी डोक्यावरती घेईल आणि कधी तो बिघडेल हे सांगता येत नाही राजा हो. आणि म्हणून समाजाची बांधिलकी अत्यंत अवघड आहे. असतो धावत पळत इथपर्यंत आलो. सुंदर असणारा हा सभामंडप. खूप दिवसापूर्वी मी इथे आलेलो होतो. कुठं सेवा केली मला काही आठवत नाही. गणपती मंदिर इथेच केली होती का? इथेच माझं कीर्तन झालं. गणपती मंदिरावर झालं. हा, गणपती मंदिरावरती एकदा सेवा करण्याचा योग प्राप्त झाला. असतो सज्जन हो, ग्रामस्थांचा आग्रह तर आहेच कीर्तनासाठी, परंतु कोणीतरी माध्यम लागतं. तसे आमचे पप्पा मामा ग्रामस्थांच्या वतीनं त्यांना मला फोन केला की बाबा तुम्ही आमच्याकडे एक सेवा घेऊ शकता का? त्या पद्धतीनं मी म्हटलं काही हरकत नाही. आमच्या काकांची अधूनमधून भेट होते, परंतु बाहेरच होते, गावात काही होत नाही. पण म्हटलं गावात जाऊन काकाची भेट घ्यावी. अलीकडे काका म्हणत नाही, अंकल म्हणतात. एक काकी म्हणत नाही, आंटी. शब्द बदलले. तुमच्या काळात नव्हतं, हे आमच्या काळात निघालं. ऐकणे अंकल आणि आंटी. असतो सज्जन हो, काकांची भेट अधूनमधून होते. पत्रिकेवरती स्वप्नील बाबाचं नाव वाचलं. आमचे आदरणीय पांडुरंग महाराज यांचंही नाव वाचलं. सुरडीचे आमचे, या सर्वांची नाव वाचली. म्हटलं आज भजन ऐकण्याची मेजवानी आपल्याला बरं का. उत्कृष्ट दोघेही वादक आहे, पण लक्षात ठेवा माझ्या साथीला अरुणबुवा कदम असतात बरं का. आणि म्हणून माईक जरा दोघही मागे मागे ठेवा.
जास्त काही वेळ म्हणजे गोंगाट होईल. तुम्हाला इतर महाराज कोणी सांगणार नाही, पण अरुण महाराजांना मी सांगतो आणि ते माझं ऐकतात. तुम्हाला ऐकायचं असलं तर ऐका, नसलं ऐकायचं तर नका ऐकू. ही लोकशाही आहे. कोणी कोणाला बोलायचं आणि कोणी कोणाला सांगायचं नाही. लोकशाहीची व्याख्या मी वाचली होती नागरी शास्त्रामध्ये. ऑफ द पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल. तुम्ही मला इंग्रजीत कीर्तन करतात का काय बुवा? ठीक आहे. नाही एवढी येत नाही मला इंग्रजी. ऑफ द पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल. कळालं का तुम्हाला? लोकांच्या लोकांकडून लोकांसाठी केलेलं चाललेलं राज्य म्हणजे लोकशाही. परंतु सज्जन हो, हुकुमशाही असलेली बरी होती असं म्हणण्याची वेळ आलेली आहे. असतो एवढं मला लांबवत बसायचं नाही. श्रावण महिना आहे आणि दररोज 1-2 कार्यक्रम सज्जन हो चालूच आहेत. याच्यासाठी थोडं वडा कोणीतरी हात स्वर दाखवत चला. तर सज्जन हो, वेळेमध्ये कार्यक्रम संपवण्याचा मी आटोकाट प्रयत्न करणार आहे. आता बघूया, तुम्हीच लांबवलं, तुम्ही पुढं सरकार ना इकडे. तुम्ही मला खो दिलाय, तर मीही पुढच्याला खो देणार. असतो या पद्धतीनं, कारण की वातावरण खूप काही गोड वाटू लागलेलं आहे मला. आणि म्हणून तरीही वातावरण व्यवस्थित असेल, सर्व दृष्टीनं अनुकूल जरी असेल, तरी सज्जन हो शिवा वेळेमध्ये संपल्या जाईल. उपांत्य दिवस आहे आणि उपांत्य दिवशी वारकरी संप्रदायानं सांगितलं की राजा, भगवान परमेश्वराकडे तुला जर मागायचं असेल तर जरूर माग. का? तुझ्याकडून 6 दिवस सेवा घडलेली आहे. सज्जन हो, सेवेशिवाय मेवा कधी स्वीकारू नये, आणि स्वीकारला तरी तो पचत नाही. माझंच उदाहरण सांगतो सज्जन हो. मी संस्थेमध्ये 1974 ला गेलो. आमच्याकडे ती डायरी असायची. माझ्या डायरीमध्ये 100 रुपये होते. गंगेला आंघोळीला निघालो. निघाल्यानंतर रस्त्यात कोणाची तरी 100ची नोट पडली होती. स्वप्नील बाबा, आनंद वाटला, जीव मोठा झाला. 200 रुपयाचा मालक झालो मी. नोट घेतली आणि त्या नोटेला लागून ठेवली. परंतु माझ्या नोटासहित सापडलेली नोट कधी गायब झाली हे मला नाही कळालं. मी म्हटलं हे सापडलेलं काही चांगलं नसतं काय की. सांगण्याचं तात्पर्य सज्जन हो, जे श्रमानं मिळालेलं आहे, कष्टानं मिळालेलं आहे, ते जेवढं जीवन आवश्यक आहे, उपयोगी आहे, तेवढं मोफत कधीच जीवनाला साधक ठरू शकत नाही. आणि म्हणून आम्हाला अगोदर सेवा करा, आणि सेवा केल्यानंतर ईश्वराकडे मागणी जरूर मागा. तो देण्यासाठीच बसलेला आहे. देतो म्हणून त्याला देव म्हणतात. घेतो तो जीव आणि देतो तो देव. सज्जन हो, माऊली ज्ञानदेवानं त्यांचं उदारत्व प्रगट केलं. तुझे अवदार्य झालं स्वतंत्र, देताना म्हणशी पात्र पात्र. सज्जन हो, तुझं अवदार्य काही भगवान परमेश्वरा वेगळंच आहे. कधी पात्र बघत नाहीस, अपात्र बघत नाहीस. आमच्याकडे मागे एक शक्ती झाली. मला त्यांनी बोलविलं, महाराज तुम्ही फक्त व्यासपीठावरती बसून राहा. मी म्हटलं माझ्याच्याने जागरण होत नाही बुवा. पण ते म्हटले हे सांगणारे वाचणारे खूप कालवा करतात बरं का, आणि म्हणून तुम्ही असल्यानंतर थोडं व्यवस्थित कार्यक्रम आमचा शक्तीचा संपन्न. मी गेलो, आरती झाली आणि प्रसाद वाटप चालू झाली. एक मनुष्य नुकती वाटत असताना अशी ओंजळ धरायचा, कधी एक हाताने टाकायचा. आता ते मला काही बघवलं नाही काका बरं का. हे अपपर नाही, म्हणजे कमी जास्तपणा माझ्या स्वभावातच. तो श्रीमंत असला तरी तेच माप असावं आणि गरीब असला तरी तेच माप असावं. मी त्याला थांबवलं, अरे इकडे.
माईक घेतलं आणि बोलून घेतलं. तो म्हटला कधी कधी तो 2 हाताची ओंजळ धरतो आणि कधी एका हाताने टाकतो. मला पाहुणा दिसला की 2 हाताने टाकतो. अनोळखी दिसला की एका हाताने वाढतो. म्हणलं तुझ्या बापाचं एकट्याच आहे का रे? लोकांची कडी धाव धाव वाढी ती तरी व्यवस्थित वाढणार. सज्जन हो, इथे कोणत्याही प्रकारे भेदाभेद नसायला पाहिजे. तुका म्हणे भेदाभेद भेदाभेद गेला वाद खंडवणी. तसा देव करत नाही. तुझे औदार्य जाणो स्वतंत्र, देतान म्हणशी पात्रा पात्र. कैवल्य ऐशे पवित्र, जे वैरी आहे दिधले. कैवल्य म्हणजे मोक्ष. पुतनेला दिला जे विषाची निस्तनपाने मारू आली, असा देव देतो. आणि आमच्या संतांचे एक वैशिष्ट्य, त्यांना लोकांकडे कधीच मागितलं नाही बरं का नवनाथ बाबा. मागितलं ते फक्त देवाकडे. लोकांकडे आहेच का देण्यासारखं? देवानं द्यावं आणि घ्यावं त्याच्याकडून घ्यावं. जगद्गुरु तुकोबा स्पष्ट म्हणाले, मागणे ते तुझ जीव भाव मागणे ते तुझं मागो, जीवभाव तुझं सांगो, लागो तरी लागो पाया तुमच्या दातारा. पाया पडायचं असेल तुमच्याच पडेल, काही सांगायचं असेल तर तुम्हाला सांगेल.
सज्जनो, लोकांकडे कधी सांगत जाऊ नका. लोक रडून ऐकतात आणि हसून सांगतात. त्याचं दिवाळ निघालंय बर का. लोक रडून ऐकतात आणि हसून सांगतात. आणि मागायचं असेल तर फक्त देवाला मागा. स्वप्नील बाबा, दुसरं कोणालाही मागू नका. आता तुमचं काही मागायचं राहिलं नाही. नाही, आता मुलगा मागायचं राहते ना. कधी संपत नाही. इकडे जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत देवा ऐकणे माझं लग्न होऊ दे. सज्जन हो, अलीकडे खूप कठीण झालं बरं. ज्यावेळेस मुली होत्या त्यावेळेस काय दुर्बुद्धी समाजाला सुचली काही ठाऊक नाही राजा हो. कोण म्हणतो पराक्रमी मुली नाहीत, बुद्धिमान मुली नाहीत, प्रेमानं सांभाळत नाही राजा हो. सर्व दृष्टीनं मुलापेक्षा मुली ह्या सरस आहेत, तरीही लोकांना त्यांना संपवलं. आता वराती मागून घोड, बेटी बचाव आणि बेटी, अरे गेलं ना सगळं ना, आता काय बेटी बचाव. माझं गाव मोठं आहे, तुमच्या गावापेक्षा मोठंच आहे बरं का. आमचे बळीरामजी देशमुख आलेत माझ्याबरोबर. कमीत कमी 30 ओलांडलेले 100 नग आहेत आमच्याकडे. हे मुंजेच काका, घोड मुंजे नाही, घोड मुंजे बर का. कठीण परिस्थिती झाली आहे आणि सांगण्याचं तात्पर्य असं आहे, तुमचं राहिलंय मागायचं, मला माहितीय. देव देईल, तुमची इच्छा पूर्ण करील दोघांची. माझी का नाही करणार, मी तर कीर्तन करतोय ना. यांची का नाही करणार, यांची का नाही करणार, हे तर ऐकतात. असतो सज्जन हो, मागायचं असेल तर देवाला मागा. त्याच्याशिवाय हात कोणाकडे पसरू नका. जीव जीवाला काय देणार, जीव जीवाला काही देऊ शकत नाही. द्यावं ते देवानं द्यावं. आणि म्हणून सज्जन हो, संतांना जे मागितलं ते परमेश्वराकडे मागितलं. देवा, शुद्ध अंतःकरणानं मी तुझी सेवा केलेली आहे. हो, आणि त्यांना वचन दिलं होतं देवाला, तुझी सेवा करीन म्हणो भावे हो, तुझी सेवा करीन तुझे सेवा करीन मनोभावे. पंढरी मना गोविंदी नंदने, माझे मना गोविंदी रंगले. नवाचे माझे नवाचे नवाचे नवाचे. माझे मन गोविंदी रंग, माझे मन गोविंदी रंगले. नवाची नवाची तुझी सेवा करीन मनोभावे. माझे मन गोविंदी रंगले, माझे मन गोविंदी रंगले.
मी सेवा करील, हे तुला वचन देतो. पण कशी करील? मनोभावे. कारण की माझं मन तुझ्यामध्ये रंगलेलं आहे. आणि म्हणून सजन हो, हे बाकीचे रंग काही कामाचे नाही. भगवान परमेश्वराचा जो रंग आहे हा अभंग आहे. विठ्ठल महाराजांचा खूप सुंदर अभंग आहे, जीवाला उपदेश करतात. रंगी रंगी रे श्री रंगे, श्री रंगे, पतंगे सारंग राग आहे हा. सारंग राग आहे. रंगी रंगी रे श्रीरंगे, शरीराच्या रंगामध्ये रंगून जा. काय भुललाशी पतंगे, नकली रंगापासून सावध राहा. मी मागे एक जाहिरात वाचली, सोने से कुछ कम नहीं, गुम गया तो कुछ गम नहीं. कळालं का? सोने से कुछ कम नाही. नवनाथ महाराज जाहिरात होती, सोने से कुछ कम नहीं, गुम गया तो कुछ गम नहीं. हरपलं ना तर काही फिकर करण्याची गरज नाही. मला काल परवा दाखवलं एका माणसानं 5 बोटात अंगठ्या, अंगठ्यात नव्हती बरं का, 4 बोटात अंगठ्या. आप्पा
मी म्हटलं कधी अंगठ्या केल्या? म्हणे महाराज आपल्याला लॉटरीचा नंबर लागला. म्हणलं खरं सांग. नाही म्हणलं या सगळ्या केवढ्याच असतील. मी म्हणलं सोनं महागलंय, तूच सांग आता, मला नाही सांगता येणार. 25 रुपयाचे आहेत म्हणला या. माझ्या अंगठीपेक्षा चमकदार दिसत होत्या. म्हटलं माझी घेन तुझी दे. म्हणलं नका नका महाराज, फसताल तुम्ही. तुमची देऊच नका, ती खरी सोन्याची, हे नकली सोनं आहे. आणि त्या नकली सोन्याची जाहिरात होती, सोने से कुछ कम नहीं, गुम गया, हरपलं, कुछ गम नाही. तुम्ही आम्ही नकली मालाच्या मागे लागलो सज्जन हो, परंतु संतांना ओळखलं खरं काय आणि खोटं काय याचं संशोधन केलं. आणि सज्जन हो, भगवान परमेश्वराच्या रंगामध्ये रंगले, एवढे रंगले सज्जन हो, देवाशिवाय त्यांना काहीच कळत नव्हतं. विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण. विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन. माता पिता काका, नारायणाचं प्रमाण नारायणालाच म्हणायला दुसऱ्याला कशाला द्यायचं, आपण कशाला म्हणायचं. नारायणाचं प्रमाण आहे ना, नारायण झालं. असतो सज्जनो, या पद्धतीनं भगवान परमेश्वरमय जीवन ज्यांचं बनलं ते त्या रंगामध्ये रंगले. अंतःकरणापासून सेवा केली आणि सेवा केल्यानंतर आपण मागू शकतो असा निश्चय दृढ झाला. आणि निश्चय दृढ झाल्यानंतर देवाकडे गेलेले. मागणी प्रकरणामधील अत्यंत उत्कृष्ट अभंग आहे, शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांचा. शांती ब्रह्म एकनाथ महाराज पांडुरंग परमेश्वराच्या समोर जाऊन बोलतायत.
तमेव माता च पिता तमेव तमेव बन्धुश्च सखा तमेव तमेव विद्या द्रविणं तमेव तमेव सर्वं मम देव देव. ए देवा, सर्वस्व माझा तू आहेस आणि परमार्थ करत असताना मला थोडी अडचण येऊ लागली आहे. आणि शांतीप्रमाणे एकनाथ महाराजांनाच नाही, अर्जुनासारख्या समर्थ भक्ताला अडचण निर्माण झाली आणि ती अडचण देवाच्या समोर त्यांनी मांडली. चंचलम हि मन कृष्ण प्रमाथि बलवदृढं तस्याहं निग्रहं मन्ये वायुरीव सुदुष्करम. देवा, वाऱ्याला अडवता येईल बुवा, पण हे मन खूप बेकार आहे. आता जाऊ द्या, बाकीच्यांचं सोडून द्या. खरंच इथं कोण कोण मनानं बसलेलं आहे? शरीरानं सगळेच आहेत. तुमचं आमचं सोडून द्या, ठीक आहे, नाही तुमचं सोडून द्या, कसं आहे कुणास ठाऊक. पण दोनदा माझं मठात गेले विड्याला आणि तिथून बरं का परत आले. तसं काही हे नाही, थोडस होत आहे ते. पहिलं चरण तुमच्याकडेच येणार आहे. मला तुमचं भजन खूप आवडतं, एवढा त्याच्यामध्ये गोडवा आहे बरं का. तुमच्याकडे चरण येणार आहेत, तयारीमध्ये राहा बरं का. तर सज्जन हो, 2 वेळेस मनमठात गेले माझं विड्याला. कीर्तन करताना घरी बसलो त्यावेळेस नाही, उगी कशाला चाकाला जायचं मोरवाला पोहायचा. जे खरं आहे ते सांगायचं. आता तुमचं नाही विचारत मी माझा अनुभव सांगतो. तुमचं कशाला मला मी तुम्हाला विचारू? तुमचं कुठं का असं मला काय घ्यायचं. आणि सज्जन हो, जग चित्त आणि मन जवळ जर नसेल, जवळी नाही चित्त काय मांडी येले प्रेत. चित्त जर जवळ नसेल ना बुवा, तर बसवलेल्या माणसात बसलेल्या माणसात काही फरक नाही आहे. जवळी नाही चित्त काय मांडी येले प्रेत. सज्जना, अशी अवस्था मोबाईल न केली बघा. ना चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. वा, काही दिवसांनी कीर्तन करता का काय? आकार आहे तसा, आकार दिसायला लागलाय तसा आहे की नाही. ते म्हातारे माणसंही कधी चष्मा वर करतेत, कधी खाली करतेत, त्या मोबाईलला बसतेत. महाराज, कधी तुमची गाडी गेली मला कळालं नाही हो. मोबाईल न एवढे लोक म्हणजे वेडे झाले, वेडे राजा हो. आता ते लावले माझ्या समोर म्हणून सांगत नाही राजा हो. एक मनुष्य, एक पोरग प्रातर्विधीला बसलेलं आणि म्हणते हॅलो. अरे म्हणलं, एक तरी काम करणं. एक काम कर की. एवढी वेळी माणसं झालेले आहेत. असतो सज्जन हो, मन जर जवळ नसेल चित्त, ते कबीरांचा एक दोहा आहे बरं का काका. चित्त मिला तो सब कुछ मिला, चित्त नहीं मिला तो कुछ भी नहीं मिला. पण सज्जन हो, मनानं मोठ्या मोठ्यांना त्रस्त केलं. काय काय करतो या मना? परी नायके नारायणा, करू नये त्याची करी विवंचना, ने पतना आदरिले देवा. अरे हे मन काय काय करतंय? माझी मला पत्ता लागना, हे का मला पत्नाला नेतय का काय? एवढी अवस्था कठीण साधकांची मन बनवतं. आणि म्हणून शांतीप्रभू एकनाथ महाराज देवाला म्हणताय, देवा तुझ्याशिवाय माझं मन कोणीही आकळू शकत नाही. मी हैराण झालो आहे. मी हात टेकलेले आहेत मनापुढे, मी आवरू शकत नाही. याच्यासाठी माझ्यावरती कृपा कर. देवा माझे मन लागो तुझे, देवा माझे मन लागो तुझे, देवा माझे मन लागो तुझे.
उठतो